मुंबईतला आरे कॉलनीचा परिसर म्हणजे मुंबईची शान। एकीकडे निळाशार समुद्र जसा मुंबईकरांना भुरळ घालतो, तसाच दुसरीकडे निसर्गप्रेमींना आरे कॉलनीचा परिसर साथ घालतो। पण याच आरे कॉलनीच्या परिसरावर आता घाला घालण्याचे प्रयत्न सुरू झालेत, ते देखील सरकारच्याच माध्यमातून। सरकारला इथं मेट्रो 3 च्या कारशेडची उभारणी करायची, पण त्यामुळे इथली निसर्ग संपदा धोक्यात आली आहे। असं असताना सरकारी अहवाल मात्र वेगळंच काहीतरी सांगतोय। आरेच्या बाबतीत मुंबईकरांना काय वाटतंय आणि सरकारच्या अहवालातलं सत्य काय आहे हेच आपण पाहणार आहोत। मुंबई मेट्रो 3 प्रोजेक्ट अंतर्गत कारशेड बनवण्यासाठी मुंबईच्या आरे कॉलनीतली जागा निश्चित करण्यात आली आहे। आरे कॉलनीतल्या या जागेमध्ये कारशेड बनवण्याचं काम सुरू देखील झालंय। तुर्तास तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला स्थगिती दिली आहे, कारण आरेमधली जी वाईल्डलाईफ आहे त्याच्यावर परिणाम होईल असं म्हणत अनेक वन्यप्रेमींनी या कारशेड विरोधात आवाज उठवला आहे। मुंबईमध्ये इतर 3 जागांचा सर्वे सुरू आहे। या 3 जागा फायनल झाल्या किंवा या 3 जागांपैकी एक जागा फायनल झाली तर मात्र आरे वाचू शकेल, पण जर या 3 जागा फायनल झाल्या नाहीत तर कारशेड आरेमध्येच होईल। सरकारने एक रिपोर्ट तयार केला आहे जो सांगतोय की आरेमध्ये कोणतीही वाईल्डलाईफ नाही। खरंच आरेमध्ये वाईल्डलाईफ आहे की नाही पाहूयात स्पॉटलाईटमध्ये। मुंबईतली आरे कॉलनी मुंबईच्या दुधाची तहान भागवणाऱ्या या आरे कॉलनीत सध्या दुधाच्या गाड्या धावण्याऐवजी मेट्रो रेल्वे धावण्याची तयारी सुरू आहे। सिप्स पासून जवळच असलेल्या आरे कॉलनीतील एका प्लॉटवर सरकारनं ट्रेसपासिंग करू नये असे बोर्ड लावलेत। हिरव्या कापडानं पोलीस बंदोबस्तात हा प्लॉट संरक्षित करण्यात आलाय। याच प्लॉटवर सरकारला मुंबई मेट्रो 3 प्रकल्पासाठी कारशेडची उभारणी करायची आहे। कोणताही प्रकल्प होत असताना तिथल्या पर्यावरणाला धोका तर नाही ना, हे तपासून पाहण्यासाठी एक अहवाल तयार केला जातो। मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील पर्यावरण पाहणी अहवाल केंद्र सरकारच्या राईट्स कंपनीनं तयार केलाय। 250 पेक्षा जास्त पानांचा हा अहवाल पाहिला तर वन्यजीव अभ्यासकांना हसू येतं, कारण या अहवालात असं म्हटलंय की मुंबईत कोणतीही वाईल्ड लाईफ नाही। विशेषतः आरे परिसरात देखील कोणतीही वाईल्ड लाईफ नाही असं रिपोर्टमधून नमूद करण्यात आलंय। आरे कॉलनी परिसरात गाय, म्हैस, शेळ्या, डुक्कर आणि गाढवं एवढीच काय ती जनावरं आढळतात असं रिपोर्ट सांगतो। रिपोर्ट असंही म्हणतो की आरे परिसरातील जागाच मेट्रो कारशेडसाठी योग्य आहे, कारण आरेची जागा मिळाली तर भविष्यात या प्रकल्पाचा विस्तार करता येईल। आता हा रिपोर्ट पाहिला तर खरंच प्रश्न निर्माण होतो की मुंबईच्या आरे कॉलनीत वाईल्ड लाईफ आहे का, आणि भविष्यात मेट्रो 3 प्रकल्पाचा विस्तार झाला तर आरे कॉलनीतील हिरवळीचं काय होईल। सरकारचा हा रिपोर्ट कशा पद्धतीनं धादांत खोटा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न वन्यजीव अभ्यासकांनी सुरू केलाय। राजेश सानप, जिशान मिर्झा आणि कौशल हे 3 वन्यजीव अभ्यासक नेहमीच आरे परिसराचा दौरा करत असतात। आरे कॉलनीत बिबट्या, रस्टी स्पॉटेड कॅट, स्मॉल इंडियन सिव्हिट, अजगर, कासव म्हणजेच इंडियन फ्लॅप शिप टर्टल, मॉनिटर लिझार्ड, नाग, रसेल वायपर जातीचा साप, रॅट स्नेक, अनेक प्रकारची फुलपाखरं, ग्रे हॉर्निबल पक्षी, गरुड, घार, पाम स्वीट पक्षी, मोर, अनेक प्रकारचे विंचू, कोळी आणि नागतोडे हे प्राणी उघड्या डोळ्यांनी दिसतात, असा दावा या वन्यजीव अभ्यासकांनी केलाय। म्हणतात की मुंबईमध्ये वाईल्डलाईफ नाही आहे, पण आरेमध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तर आरे आपण लाईव्ह बघतोय, म्हणजे सगळ्या गोष्टी की जिथे म्हणजे 76 पेक्षा जास्त स्पीशीज आहेत, त्यानंतर 80 पेक्षा जास्त बटरफ्लायच्या स्पीशीज आहेत। आम्ही रिसेंटली नवीन जाती शोधून काढलेल्या आहे, तर आम्ही रिसेंटली जो बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट केला होता त्यामध्ये आम्हाला ॲटलीस्ट 250 पेक्षा जास्त स्पीशीज तिथे मिळालेल्या आहेत। आमच्या हातात प्रोजेक्ट त्यांचा रिपोर्ट आला तेव्हा त्याच्यामध्ये कळलं की त्यांनी पहिलं स्टेटमेंट सांगितलं नो वाईल्ड लाईफ इन मुंबई और नो वाईल्ड लाईफ इन आरे मिल कॉलनी, असं काहीतरी स्टेटमेंट त्याच्यामध्ये आहे। सो अकॉर्डिंगली ते जेव्हा आम्ही तो प्रोजेक्ट पूर्ण व्यवस्थित वाचला त्यांचा रिपोर्ट, तर त्यांच्यामध्ये सेकंड त्यांचा ऑप्शन होता की त्यांनी प्रोटेक्शन ॲक्टप्रमाणे जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 त्यांनी तो प्रिफर केला आहे, आणि त्यांच्या अकॉर्डिंगली त्यांना इथे काही मिळालं नाही। सो तुम्ही सगळ्यांमध्ये मीडियामध्ये वाचलं असेल की इथे बिबट्या पण आहेत। सो ॲज पर द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट तो शेड्यूल 1 स्पीशी आहे जी ह्या परिसरामध्ये आढळते। त्याचप्रमाणे इतर प्राणी पण इथे आहेत, जसं रस्टी स्पॉटेड कॅट आहे, जंगल कॅट आहे, सिवेट्स आहेत। सो आय थिंक मला वाटतं असे काही मुद्दे आहेत त्यांच्यामध्ये की त्यांनी ते त्या रिपोर्टमध्ये तेवढी ट्रान्सपरन्सी ठेवली नाही लोकांपर्यंत पोहोचायला। थोडक्यात काय तर एक प्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचाच प्रयत्न सरकारी रिपोर्टच्या माध्यमातून करण्यात आलाय। कॅमेरामन अमित कीरसह महेंद्र मोरे, साम टीव्ही, मुंबई।
आरे कॉलनी बाबतीतला सरकारचा हा अहवाल आहे की धूळफेक, याच्यावरती आपल्याला आणखी प्रकाशझोत टाकायचा आहे, पण इथे घेतो एक छोटासा ब्रेक.